कवी तिथे उपस्थित आहेत. शुभेच्छा माझ्या सगळ्या पृथ्वीसाठी द्यायच्या, त्यामुळे त्यांनी कायमस्वरूपी सगळ्यांसाठी शुभेच्छा आहेत. आपल्या कवी केशवसुतांची ओळ आहे, जिकडे जातो तिकडे मला माझी भावंडे दिसत आहे. त्यामुळे मी देशभर भटकत असतो आणि देशभर मला अगदी माझी खूप भावंडं, भाऊ बहीण बाप आई असे सगळे जागोजाग भेटत आलेले आहेत आणि मी त्यात खूप आनंदी असतो. मी कवी किती मोठा आहे किंवा काय हा माझ्या दृष्टीने फारच कमी महत्त्वाचा मुद्दा आहे. खरा महत्त्वाचा मुद्दा आहे मी माणूस म्हणून किती चांगला वागू शकतो आणि माणूस म्हणून मी किती चांगला आहे. माझ्या जातीचा एक मित्र आहे चंद्रकांत देवकाळे, तो इंग्लिशचा फारच मोठा कवी आहे, फारच मोठा. म्हणजे भारतीय पातळीवरचा आजच्या घडीला जे काही 10-12 नावं घ्यावी त्यात चंद्रकांत देवकाळेचं नाव आहे. चंद्रकांत देवकाळेची नुकती एक मुलाखत आली होती. त्या मुलाखतीमध्ये चंद्रकांत देवकाळेला असा प्रश्न विचारला होता की त्याचा माणूसपणाशी संबंध होता की एखादा माणूस चांगली कविता लिहितो आहे आणि तरीसुद्धा तो माणूस म्हणून त्याच्याविषयी मला तर तो म्हणाला अशा माणसांविषयी शासन करा. असे जे माणसं असतील त्याच्याविषयी आपण कायम शासन करतो. चांगली कविता लिहिणं हा माझ्या दृष्टीने चांगला माणूस असण्याचं काही लक्षण असेलच असं मी मानत नाही. म्हणजे असायला हवं पण मानत नाही आहे असं. पण मला मात्र असं वाटतं की मी चांगला कवी नसलो तरी चांगला माणूस होण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते मी माझ्या आयुष्यभर करतो आहे. मी खूप म्हणजे मला सगळ्यांना माहिती आहे की आपली प्रत्येकाची आत्मचरित्र ही इतक्या विरोधाभासाने भरलेली असतात की मी 1965 नवरा म्हणून जो काही माझ्या पत्नीशी व्यवहार करत होतो त्यापेक्षा 2015 माझा व्यवहार गुणात्मकदृष्ट्या खूप बदललेला आहे. आणि हा नुसता पत्नीबरोबरचा व्यवहार बदललेला नाही, हा माझा सगळा जो व्यवहार आहे तो सगळ्या समाजाबरोबर मी बदलत नाही. प्रत्येक माणसं म्हणजे माझी बहीण असो, माझी पत्नी असो, तुम्ही असा कोणाशी वागताना मी कसा वागतो आणि त्या प्रत्येक माझ्या वर्तनामध्ये मी माणूस म्हणून माझा माणूसपणा टिकवण्याचा प्रयत्न करतो ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी आज इथे तुमच्यासमोर यायचं ते सगळ्यात महत्त्वाचं कारण. मी आज आलो तो इथे अतिशय महत्त्वाचे कवी आणि माणसं म्हणून ज्यांच्यावर मला प्रेम करावं असं वाटतं असे अनेक मित्र या वसईच्या परिसरात आहेत. वसईशी माझा खूप जवळजवळ गेल्या 50 वर्षांचा वेगवेगळ्या कारणाने संपर्क आहे. माझा अतिशय जवळचा मित्र भाऊ उपाध्ये हा काही काळ वसईमध्ये राहिला, अशोक पुणे आहे, फादर आहेत आणि म्हणजे इथल्या सगळ्या संस्थांशी माझा संबंध आलेला आहे. त्यामुळे या संप्रेषणच्या कार्यक्रमाला मला येणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट वाटते. अनेक मला सबबी सांगता आल्या असत्या न येण्यासाठी, पण त्या सगळ्या सबबींवर मात करून मी आज तुमच्यासमोर आलो आहे. काही गोष्टी तुमच्यासमोर मला आत्ता या ठिकाणी बोलाव्याशा वाटत आहेत, त्या काही बोलण्याचा मी प्रयत्न करतो. सगळ्याच बोलता येईल असं मला वाटत नाही, पण आत्ताचा जो आपण ज्या काळातून जातो तो काळ खूप गुंतागुंतीचा आहे. फादरांनी अत्यंत त्यांच्या सौम्य भाषेत ते सांगण्याचा प्रयत्न केला, पण अवतीभोवती इतकी माणसं वेगवेगळ्या प्रकारे वागताना दिसत आहेत की त्यामुळे आपल्याला पूर्वीसारखं केवळ काळ्या पांढऱ्या रंगामध्ये आणि मध्ये करडा रंग असं तर नाहीच. आता रंगाच्या इतक्या छटामध्ये आहे की समोरचा माणूस हा कोणत्या विषयावरती कोणती प्रतिक्रिया देईल त्याचा भरोसा राहिलेला नाही. हे असं आत्ता पहिल्यांदा होतंय असं मी मुळीच म्हणत नाही. म्हणजे याच्या आधीसुद्धा या देशातल्या परिस्थितीमध्ये अनेकदा गोंधळ आणि गडबडी झालेल्या आहेत. ह्यावेळेच्या परिस्थितीमध्ये मात्र एक महत्त्वाचा फरक आहे आणि त्या फरकाची नोंद मला असं वाटतं माझ्या सगळ्या मित्रांनी घ्यायला हवी. तो फरक असा की आत्ता जे काही आपण ज्याच्याशी असहमत आहोत
अशा असहमत असण्याबद्दल नुसती शाब्दिक असहमती व्यक्त होत नाही आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्यावरती शारीरिक हल्ले होत आहेत. म्हणजे कॉम्रेड पानसरेंचं मरण हे आम्ही अगदी जवळून पाहिलं, कलबुर्गींचं मरण, दाभोळकरांचं मरण, या गोष्टी आणि त्या अतिशय हातूर कारणं देऊन सरकार आपापलं समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहे. फरक फक्त इतकाच आहे की आत्ताच्या काळामध्ये सरकारमधली माणसं ज्या प्रकारे ह्या गोष्टींबद्दल मौन पाळतात ते मला फारच धोक्याची गोष्ट वाटते. म्हणजे मौन पडून गप्प असतात. म्हणजे काही सरकारमधल्या कोणीतरी अत्यंत खालच्या पातळीवरच्या एखाद्या माणसाने बोलायचं आणि वरच्या पातळीपर्यंत त्याचं काही मागूसही कोणी लागू देणार नाही इतकं त्याने मौन पाळायचं. अशी एक नवी परिस्थिती होती, ही आधी कधी नव्हती. ही परिस्थिती ही ह्या आत्ताच्या 1914 पासूनचा जो काळ आहे त्या काळाची खासियत आहे की इथे जे काही घडतं आहे त्या घडण्याला कोणतीही उच्चारातून सहमती किंवा असहमती व्यक्त न करता जे वाईट घडत आहे त्या वाईट घडण्याला आपला छुपा पाठिंबा किंवा मौन पाठिंबा कायम ठेवायचा, अशी ही अत्यंत कावेबाज. आणि हा कावेबाजपणा हा मला वाटतं ह्या कावेबाजपणाविषयी सुद्धा आपण जरा समजून घेतलं पाहिजे. हा कावेबाजपणा येतो कुठून, कशातून येतो? सत्तेच्या कुठल्या केंद्राकडे जाण्याची ओढ या कावेबाजपणामध्ये असते. वर आपण आपल्या गेल्या काही काळांचा इतिहास पाहिला तर माणसं वेगवेगळ्या प्रकारे वागताना, वेगवेगळ्या हालचाली करताना त्यांचे स्वतःचे व्यवहार हे इतरांपासून बाजूला ठेवत त्यांच्यावरती आपली सत्ता गाजवत आलेल्या आहे. आणि हे दोन गोष्टी, सत्ता आणि संपत्ती, ह्या दोन गोष्टी इतक्या क्रूरपणे वापरल्या जात आहेत की त्याच्यामध्ये इथल्या जवळजवळ 80% लोकांची घुसमट होईल. 80% लोक ह्या समाजातून हद्दपार होतील किंवा त्या स्मार्ट सिटीच्या बाहेर खरा समाज जाईल. आणि स्मार्ट सिटीमध्ये राहतील कोण, असा एक नवा आपल्यासमोर आता प्रस्ताव आलेला आहे. आणि हे प्रस्ताव केंद्राच्या पातळीवर आहेत, राज्याच्या पातळीवर आहेत. आम्ही सगळे आमच्या परीने त्याच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आमच्या पातळीवर प्रत्येकाची ताकद काही निदर्शनं करण्याची नसते का. पण एक आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत असं वाटतं की हिंसक मार्गाने जाणारा कुठलीही वाट ही अंततः मानवी समाजाच्या नुकसानीलाच कारणीभूत होते. मग आपण आपल्या इतिहासाकडे, आपल्या पृथ्वीचा सरळ जो इतिहास आहे त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला अनेकदा असं दिसतं की कलिंगाच्या युद्धापासून पाहता येतं की हिंसेने प्रश्न सुटत नाही. हिंसेने प्रश्न अधिक जटिल होता, अधिक गुंतागुंतीचे होता. पण आत्ता या काळामध्ये या हिंसेला अगदी मी दूरदर्शनवर पाहत होतो तर एक जस्ट बाजीराव मस्तानी सिनेमा पाहिलेला नाही, तर ते पाहण्यालाही नाही. पण तो स्वतंत्र भाग आहे, पाहणं स्वतंत्र. पण ह्या दृष्टीने तो सिनेमाही पाहिला नाही. आणि तरी सिनेमा न पाहता ह्या सिनेमाविषयी हा सिनेमा कसा वाईट आहे हे ते लोकांना पटवून देतो. हा भारी गुण फारच झाला. म्हणजे आपण सिनेमाही पाहायचा नाही आणि सिनेमा कसा वाईट आहे ते लोकांना सांगायचं आणि लोकांना तो पाहू नये, लोकांना तो पाहू नये असं सांगायचं. हे खास या काळात जास्त झालेलं आहे. याचा अतिरेक होतो आणि या अतिरेकाचा सामना करण्यासाठी माझ्यासोबत माझे जे अनेक कवी आहेत त्या सगळ्या कवींनी वेगवेगळ्या मार्गाने केलेलं आहे. माझ्या काही आणि गणेश संस्कृती आहे तिने मला पुरस्कार दिला, मागितला. अनेक मित्रांनी देशभराच्या केलेल्या आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने काही गोष्टी करतो. आम्ही सगळेच जण एकसारखी कृती करण्यात असं नाही, कारण एकसारखी कृती करावी यासाठी जो जो संघ असावा लागतो आपल्या हाताशी, त्या संघाचे आम्ही कोणीच सदस्य नसल्यामुळे आम्हाला एकसंघ कृतीनं ती गोष्ट काही करता येत नाही. ते फार म्हणजे एका होतून एक फार धोक्यातही आहे.
म्हणजे आत्ता सकाळी मी बाजाराची बोलत होतो तर साहित्यामध्ये सुद्धा इतके गट तट सगळं आहे आणि त्या गटातटाचं जे नुकसान आहे ना ते आपण आत्ता भोगतो. कारण आपला समोरचा शत्रू आहे त्याच्यामध्ये प्रचंड एकजूट आहे. किंबहुना आपले सगळे मतभेद वेगवेगळ्या वेळेला मागे सारून ते तुमच्या विरुद्ध एकवटून यायला तयार असतात आणि ज्या वेळेला आपण मात्र आपापसातली छोटी छोटी भांडणं ही करत बसलेलं असतो. त्यामुळे हा धडासुद्धा संप्रेषणसारख्या संस्थेतल्या माझ्या सगळ्या मित्रांसाठी महत्त्वाचा आहे. त्यांची आतापर्यंतची वाटचाल आहे ती अतिशय चांगली आणि सूचक आहे. त्यांनी सगळ्या प्रकारच्या आणि मला याचं आश्चर्य वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रातून देशभरातून ते लोकांना आणण्याचा इथे प्रयत्न करतात. हे अगदी फार कमी होतं म्हणजे फार कमी क्षेत्रात होतं आणि जिथे होतं ना तिथे त्याचे हेतू काही वेगळेच असतात. त्या हेतूंना सुद्धा पालाण घालणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं संदेशच्या मित्रांकडून काम महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट तुमच्या मेसेज मला घेऊची वाटते. मी साधारणपणे 1960 पासून म्हणजे वयाच्या 16-17 वर्षापासून ते आजताक आहे. म्हणजे बराच काळ या महाराष्ट्रातल्या किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा साहित्यविषयक चळवळी आहेत त्यांच्याशी फार जवळून माझा वाटा उचललेला आहे. महाराष्ट्रातल्या साहित्य चळवळी उचलले जातात. ह्या सगळ्या काळाचा एक इतिहाससुद्धा तुमच्यासमोर तुमच्या शिक्षकांनी माझ्या मित्रांनी ठेवला पाहिजे. मी अगदी थोडक्यात असं सांगेन की ह्या आपल्या समाजाचं साहित्यातलं जे राजकारणच म्हणतो आणि त्यातलं गरजेचं असतं तर साहित्यविषयक हा सगळा जो व्यवहार असतो ज्याच्यात राजकारण असतं त्यात सांस्कृतिक राजकारण असतं ज्याच्यात समाजाच्या भल्यामुलांचा विचार असतो त्याच्यामध्ये आतापर्यंत कोणते थर येत गेलेले आहेत. मला असं वाटतं की एक पहिला संतवाङ्मयाचा काळ सोडला तो बघा त्या काळाची वैशिष्ट्य तुमच्या असेल की कोणी लिहिणारा शिल्पी आहे, कोणी लिहिणारा कुंभार आहे, कोणी वाणी आहे. सगळ्या म्हणजे 18 पगड कारागीर जाती सगळ्या एकत्र झालेल्या आहेत आणि त्या एकवटून साहित्य निर्मिती करता येते. हा एक साधारणपणे संतवाङ्मयाचा वैशिष्ट्यपूर्ण काळ दिसतो. म्हणजे याच्यामध्ये सगळे आहे. कोणी नाही असं म्हणता येत नाही. म्हणजे चांभार आहे, शिंपी आहे, महार आहे, धोबी आहे, सगळ्या जाती लिहायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आणि ह्या काळाचा संबंध शिवकाळाशी आहे चांगला तो आपण विसरता की शिवाजीने सुद्धा ह्या 18 पगड जातीतल्या लोकांचा आधार घेतच आपलं स्वराज्याचं स्वप्न बरोबर आणलं होतं. पण नंतर काळ बदलला आणि तो इतका बदलला की ज्या भूमीमध्ये अनेक स्त्रिया आधीच्या काळात लिहित्या होत्या त्या स्त्रिया लिहायच्याच थांबल्या. कारण आपल्याकडे कोणी काय वाचावं, कोणी काय लिहावं त्याच्यावर सुद्धा एक वर्णीय नियमावली होती आणि त्या नियमावलीमुळे अनेक ज्यांना लिहावंसं वाटत होतं असे अनेक लोक लिहिलंच नाही. आणि मग एकदम बहिणाबाई चौधरीकडे आपण येतो की एक महत्त्वाची गोष्ट मधल्या काळात महात्मा फुल्यांबरोबरची मुलगी होती पण एकूण कमी लिहिणारे ताराबाई शिंदे होते. पण हे अपवाद आहे. पण खऱ्या अर्थाने इथल्या व्यवस्थेने या सगळ्यांना लिहिण्यापासून परावृत्त केलं किंवा त्यांच्या लिहिण्यावर बंधनच आहे. ही बंधनं मोठ्या प्रमाणात महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर ह्या सगळ्यांच्या लढ्यातून, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड या सगळ्यांच्या लढ्यातून जवळजवळ ही सगळी उधळून लावली समाजाने. आणि मग तुम्हाला असं दिसतं की पुन्हा सगळे अनेक 18 पगड ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या जाती धर्माचे लोक लिहिले झाले आणि त्या लिहिली जाणाऱ्या काळाबरोबर माझी वाढ झाली. बरं हे जे लिहिणारे होते ना हे मोठ्या प्रमाणात कष्ट करणारे होते. म्हणजे
थेट घाम गाळण्याशी त्यांचा संबंध आहे, असेच लोक लिहित होते. त्यामुळे त्यांच्या लिहिण्याला त्यांच्या घामाचा वास होता असं आपण म्हणतो. हा वास जसजसा सुटला आणि जसजसं बाणगुळासारखी या समाजामध्ये जगणारा जो एक काय म्हणूया आपण त्याला चातुर्वर्ण्यातला श्रेष्ठ वर्ग होता, म्हणजे वर्णाने श्रेष्ठ म्हणा किंवा जातीने श्रेष्ठ, त्यांचा आणि प्रत्यक्ष निर्मितीचा कष्टाने केलेल्या निर्मितीचा काही संबंध उरला नव्हता. आणि हे लोक जेव्हा लिहिते झाले त्यावेळेला बाकीचे लोक लिहायची पद्धती ते या बदललेल्या काळामध्ये आता पुन्हा लिहायला लागलेले. त्यामुळे आजच्या घडीला म्हणजे मी आत्ता नुकते गेल्या 1 महिन्यावर सतत काही 10-12 दिवाळ्यातलं वाचन होतो. साधारणपणे 2-2 महिने मी दिवाळ्यातलं वाचन करतो. तर बदललेलं चित्र तुम्हाला त्या अंकामधून पाहता येईल की नावं बदलली, अंकामधल्या लेखकांची नावं बदलली, कथाकारांची नावं बदलली, सगळं म्हणजे कवींची नावं बदलली. आणि इतका मोठा कवींचा वर्ग या क्षणाला लिहिता झालेला आहे. ह्याच्याशिवाय आपण स्वातंत्र्योत्तर काळाला, शिक्षणाला, त्या सगळ्याला देऊया, आपल्याकडच्या प्रबोधनाला देऊया. आणि ह्या प्रबोधनाच्या चळवळीचा संबंध वसईसारख्या छोट्या गावाशी असा आहे की आत्ता या क्षणाला महाराष्ट्राच्या आकाशावर माझ्या आकलनाप्रमाणे जी अत्यंत 2 महत्त्वाचे प्रदेश दिसत आहेत की जिथून लिहिणारे कसदार लिहित आहेत, महत्त्वाचं लिहित आहेत, त्यांच्या माणूसपणाला दाद द्यावी असं वाटावं अशा कविता लिहित आहेत. हा टापू आहे एक कोकणाचा भाग, एक खानदेशचा भाग आणि वसईसारखा हा छोटा टापूसुद्धा की जिथे आज या क्षणाला जवळजवळ 8-9 कवी मराठीतल्या एकूण कवितेला आपलं महत्त्वाचं सगळं सहभाग नोंदत आहे. की मला अत्यंत खूप आनंद होतो. म्हणजे वसईतल्या इतक्या कवींनी चांगली कविता लिहावी, कोकणातल्या कवींनी इतकी चांगली कविता लिहावी, खानदेशमधून अतिशय चांगली कविता लिहिली जावी आणि पुण्याचा बाजार आणि मुंबईचा बाजारा ओस पडावा, ही माझ्या दृष्टीने फारच थोर गोष्ट आहे. ते म्हणजे आधी झालं नव्हतं. म्हणजे मी कुठल्या मासिक अभित नाही, पण एका मासिकातल्या कविता वाचून म्हणजे ते माझी कविता आहे. तर ते त्या वाचताना मला लक्षात आलं की ह्यांचं काय नेहमीच्या जगण्याशी संबंध. म्हणजे 1960 साली ज्या तऱ्हेच्या कविता लिहिल्या जात होत्या त्याच तऱ्हेच्या कविता जर 2015मध्ये लिहिल्या जात असतील तर काहीतरी मुळातच गफलत आहे. आणि त्या गफलतीवर माझ्या अनेक मित्रांच्या क्षणाला मात दिलेली आहे. त्यातले अनेक जण तुमच्याबरोबर इथे दुपारीसुद्धा आहे. मी तुमचा जरा थोडा अधिक वेळ घेतला असं मला वाटतं. खरं तर वसईतल्या ह्या माझ्या मित्रांचं मला कौतुकही वाटतं. म्हणजे ते नुसतंच मला ते अभिमानास्पद वाटतं, आनंदाचं वाटतं. तर खरंच ते कौतुक कशासाठी वाटतं की या छोट्या गावातून का होईना जवळजवळ मला वर्षाला 2-3 कार्यक्रम महाराष्ट्र पातळीवरचे होतात, वेगवेगळ्या लोकांकडून होतात. पण पुन्हा ते त्याच्यामध्ये सुद्धा काही साधारणपणे स्थूल मानाने आपण सगळेच माणसाच्या उच्चाराचा म्हणजे माणसाचा उद्धार व्हावा, माणूस अधिक चांगला माणूस व्हावा याचा प्रयत्न करणारे आहोत. आणि तरी आपल्यामध्ये बारीक सारीक गोष्टींचे वाद असतात. त्यामुळे सगळं एकत्र येत नाही आणि समोरचे लोक मात्र एकत्र येत आहेत. अशा या काळामध्ये मला वाटतं आमचे कॉम्रेड पानसरे आम्हाला नेहमी सांगायचे की शत्रू मित्र विवेक नावाची एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये कायम ठेवा. त्यामुळे शत्रू तुम्ही कोणाच्या बरोबर बोलता, कोणाबरोबर चालता, कोणाशी तुमचे व्यवहार आहे याच्यामध्ये आज भाव होतो. पण आपला मित्र कोण आहे म्हणजे एक अशी वेदरेषा ठेवा की त्याच्या पलीकडे माझ्यासाठी ही वेदरेषा आहे. म्हणजे मी असं मानतो की माझ्याकडे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महर्षी शिंदे असं करत करत मी महात्मा गांधींपर्यंत येतो. माझ्यासाठी महात्मा गांधी ही शेवटची रेषा आहे. आणि त्या रेषेच्या पलीकडचे जे असतील ते मात्र मी माझे राजकीय शत्रूच मानतो. म्हणजे त्यांच्याशी माझा वैयक्तिक पातळीवरचा मित्रभाव हा टिकवून सुद्धा मला असं वाटतं
की त्यांचीही माझी राजकीय भूमिका वेगळी आहे. ते एका वेगळ्या राजकीय भूमिकेतून ह्या समाजाकडे पाहतात आणि मी एका वेगळ्या राजकीय समाजातून भूमिकेतून पाहतो. पण माझ्या भूमिकेच्या रेषा ह्या मार्क्स गांधीपर्यंत येऊन थांबतात आणि त्याच्या पलीकडचे जे आहे. म्हणजे उद्या मला कोणी सांगितलं, मला एका ठिकाणाचा प्रश्न विचारला होता की तुम्ही सावरकरांचं ग्रंथ वाचलाय का? म्हटलं माझं एकमेव छोटं आयुष्य आहे, मी काय काय वाचावं याचे मला अग्रक्रम ठरवावेच लागतात. त्यामुळे मी नाही वाचलं. मी सावरकरांचं जेवढं मला सहज शक्य झालं तेवढं वाचलं. पण सावरकर हा माझ्या काही अभ्यासाचा विषय होत नाही हो. कारण अभ्यासाचे विषय शेवटी तुम्हाला कुठेतरी ठरवावे लागतात ना. हे माझे इतिहासातले अग्रक्रम आहे आणि एवढंच मी वाचू शकतो. मला माझं आयुष्य लहान आहे, मला माझ्या हाताची वेळ फार कमी आहे आणि पुस्तकं तर अनंत आहेत. त्यामुळे मी शेवटी काय काय वाचावं हा निर्णय मी माझ्या राजकीय, माझ्या सांस्कृतिक आणि माझ्या सामाजिक भूमिकेतूनच घेतो. त्यामुळे मी हवं ते वाचत नाही. म्हणजे कोणीही मला सांगावं आणि मी वाचवं असं मी वाचत नाही. मी मला जे वाटतं, जिथे मला माझ्या गुणा दिसतात अशा गुणांकडे मी वळतो आणि त्या गुणांचं जे लेखन असेल ते वाचतो. त्यामुळे वर्जेस माझ्यासाठी ती गुण आहे. मग वर्जेसचं लेखन मी वाचणारच. पण उद्या मला कोणी सांगितलं की आणखी कोणीतरी लिहितोय, त्याचं तू वाचणं शक्य नाही ना. सगळं कुठे वाचतो. त्यामुळे मी माझ्या खुणा जिथे मला दिसतात तिथे जातो. माझ्या खुणा मला वसई गावात दिसतात म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे. आणि अशा खुणा मला भारतात अनेक ठिकाणी पाहता येतात. फक्त हा भारत आजचं वैचारिक जे हे करतात, त्याचं मुख्य नेतृत्व करतायत, त्या नेतृत्व करणाऱ्यांकडे हा भारत पाहायची हिंमत मला दिसत नाही. ते कुठल्या तरी मग मी आता त्या वांगळ वृत्ताच्या संपादकीत एक स्मार्ट सिटीवरचे संबंध कोटच दिला आहे की ते लवळीमध्ये एका माणसाने जेव्हा एका सांगितलं आपण विराट तर तो कोट मी आत्ता दिला आहे. वांगमध्ये आहे तो एखादा झालं. पण त्यामुळे हे सगळं कोणासाठी करताय तुम्ही? अरे जे प्रत्यक्ष कष्ट करताय आणि तुम्ही त्यांच्या कष्टावरती भांडवलासारखे जगताय, त्यांचं इतकं शोषण करताय की मूळ झाडं मरून जातील. इतकं शोषण जर ही भांडवलं करत असतील तर ही भांडवलं कापायला त्याला दुसरा काही पर्याय नाही. तसं ह्या समाजामध्ये हे दुभंगलेपण आहे आणि ह्या दुभंगलेपणाच्या विरोधात मी सतत आहे, याही पुढे राहील. आणि माझे अनेक मित्र आहेत, त्यामुळे त्या मित्रांसोबत मी त्या सगळ्याच्या विरोधात आहे. आणि मला असं वाटतं की संप्रेषणच्या माध्यमातून तुम्ही हे जे विषय सांगितलेलं आहे त्याला म्हणूनच माझा पूर्णपणे हार्दिक पाठिंबा आहे. आणि तुम्हाला जिथे तिथे असं वाटेल की मी गरजेचं आहे तुमच्या विशिष्ट कार्यक्रमाच्या दृष्टीने, तिथे मी अवश्य येण्याचा प्रयत्न करेन. आजही मी तो प्रयत्न केला, आजही मी मिळालो. आणि तुम्हाला शांतपणे ऐकलं ते ठीक आहे, पण माझ्या विचाराने जरा काही प्रत्यक्ष कृतीमध्ये गेला तर मला त्यामुळे जास्त आनंद होतो. सुद्धा तुम्हाला सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. त्या संयोजकांचा आभार मानतो. यानंतर न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज अन्य प्राचार्य दोंडे सर आपले शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त करतात.